हॅलो. हो मॅडम दिसते. हो 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 दिसते. हो. तर मी तुम्हाला कविता वाचून दाखवते आता. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. तुम्ही सर्व आम्हा दिला कवडसा, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवर ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. शिकू धीरता शूरता बीरता, धरू थोर विदसवे नम्रता. मनी ध्यास हा एक लागो असा, जरी दृष्ट कोणी करू शासन. गुणी सज्जनाचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. तुझी त्याग सेवा तुझी फळा येसी, तुझी कीर्ती राहील दाही दिशा. अगा पुण्यवंता भल्या मानसा. तर मी आता एक एक ओळीचे तुम्हाला विश्लेषण करून देते. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. मुलाने शाळेत शिकवण्यास सुरुवात केल्यापासून ते शिक्षण प्रवास सुरू होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्याला प्रत्येक वळणावर भेटतात. ते सतत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, मूल्य, आदर्शाची शिकवण देतात. त्यामुळे आपण माणूस म्हणून आकारास येतो. गुरुच्या शिकवणीतून आपल्या अंगी सद्गुण येतात. या सद्गुणाची शिदोरी घेऊन, तोच ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालवू घेऊ जाऊ, असे कवी सांगतात. मला कोणी सांगाल का की आपण हा वारसा कसा पुढे चालवू शकतो? आवाज येतोय? हॅलो. 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 हा. हॅलो. हा येतोय मॅडम आवाज. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आपण हा वारसा कसा पुढे चालवू शकतो, कोणी सांगाल का? तर पुढची स्लाइड. पिता बंधू स्नेही सोही तुम्ही माऊली, तुम्ही लक्ष कल्पवृक्षातळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. याचा अर्थ स्पष्ट करते. तुम्हीच आमची पिता, वडील तसेच मित्र आहात. तुम्ही आमची माऊली म्हणजेच आई आहात. तुम्हीच आमच्या जीवनातील कल्पवृक्षाखाली सावलीप्रमाणे आहात. तुम्हीच ज्ञानरूपी सूर्य बनून आम्हास ज्ञानाचा कवडसा झरोका दिला आहे. म्हणजेच आपण हे करू शकतो की आपण पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, म्हणजे आपण त्यांनाच आई आणि वडील किंवा तेच आपले कोण आहेत, मित्र आहेत. आवाज येतोय? हॅलो. हो मॅडम आवाज येतोय. जिथे हो हो आवाज येतोय तुमचा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. जिथे काल जमिनीतील बीजाला अंकुर फुटले, तिथे आज अंकुराचं वेल होऊन त्यावर फुले फुललेली आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी वृक्षाला सुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा, असे कोण सांगते? जे आपले हे होते संत साधू होते ते आपल्याला सांगत आहेत. शिकू धीरता शूरता बीरता, धरू थोर विदसवे नम्रता. मनी ध्यास हा एक लागो असा. गुरुने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणीतून आपण सारे संयम, धाडस, पराक्रम शिकून थोर ज्ञानप्राप्तीची आपल्यामध्ये कशा प्रकारे नम्रता आणता येईल, हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे. आपण गुरुने दिलेली जी शिकवण असते ती आपण पूर्णपणे आत्मसात करतो असं नाही, पण ते केलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला भविष्यातील आधार भेटू शकतो. जरी दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनाचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा, जरी दृष्ट कोणी करू शासन. जर आपल्यावर कोणी हे करत आहे, दृष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनाचे करू पालन, म्हणजे आपल्याला कोणी त्रास वगैरे देत असेल तर आपण त्यांच्या सारखे न वागून आपण आपले जे कर्तव्य आहे, जो माणुसकीपणा आहे तो आपण जपला गेला पाहिजे. आणि हाच काय केलं पाहिजे, हेच ध्येय आपण पुढे ठेवलं पाहिजे. तुझी त्याग सेवा फळा हे अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशा. अगं पुण्य
पुण्यवंत भला मानसा, हे पुण्यवंत भला मानसा. अशा प्रकारे तुम्ही जे केलेलं त्याग आहे, तुमची सेवा शेवटी आमच्या रूपाने फळाला येईल. तुमचे नाव लौकिक कीर्ती दाही दिशांना अबाधित राहील. म्हणजे आपण जे त्याग केला आहे, जर त्याग केला असेल तर ते आपल्याला त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे हे काय होत असतं, भेटत असतं. आणि ते आपले जे आहे, दुसऱ्या माणसाला एखाद्या आपण भल्या माणसाची जर मदत केली तर आपल्याला ते पुण्य कधी ना कधी आपल्याला हे होत असतं. तर कवडसा टिपा सांगा मला. मी संकलनाचे प्रश्न घेते, एका शब्दात उत्तरे द्यायची आहेत. गुरुने दिला काय दिला? हॅलो, आवाज येतोय? हॅलो हो मॅडम, आवाज येतोय. मला उत्तर द्या. हो आवाज येतोय. गुरुने काय दिला आहे? हॅलो, ज्ञानरूपी वारसा दिलेला आहे. ओके. पिता बंधू स्नेही तुम्ही, काय येईल याचं उत्तर? हॅलो, पिता स्नेही तुम्ही हे, तर त्याचं काय येईल? आवाज येतोय माझा? हॅलो, हो मॅडम, आवाज येतोय तुमचा. दिला आम्हाला कवडसा. ओके, व्हेरी गुड. आम्ही चालू हा पुढे पुढे वारसा. ओके, वारसा. हो, व्हेरी गुड. तुम्ही कल्पना वृक्षातळी काय येईल? तुम्ही कल्पवृक्षतळी आम्ही सावली. तुम्ही कल्पवृक्षतळी आम्ही सावली. ओके, व्हेरी गुड. तर उपयोगाचे प्रश्न. आम्ही चालू हा पुढे वारसा. आपण हा वारसा कसा पुढे चालवू शकतो हे आपल्या शब्दात लिहायचे आहे. गृहपाठ. गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बजावून कशा प्रकारे तुम्ही सत्कार्य करणार हे लिहायचं आहे. थँक्यू.